त्यानंतर विमान देशाच्या आगीमध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याचं देखील. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप आपल्या महाराष्ट्रासाठी खूप काळा दिवस आहे. कारण आज आपण आपला एक मोठा नेता गमावलाय. अजित पवार यांचा आज एका विमान अपघातात निधन झालंय. आणि त्यांच्याबरोबर अजून 6 जण होते, इन्क्लुडिंग पायलट. त्यांचं पण आज निधन झालंय. खूपच मोठा अपघात झालाय, बघू शकता तुम्ही. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे माझ्या मते हे या वर्षीचं ऍक्च्युली काल मागच्या वर्षी पण विमान अपघात झाला ना मोठा, ज्यात एवढी लोक गेली. आता या वर्षी हा पहिला विमान अपघात आहे ज्यात आपण आपला उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार साहेब यांचं निधन झालंय. सकाळपासून तीच बातमी चालली आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूपच दुःखद आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ठसा उमटवणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळीच एका विमान अपघातात निधन झाले. या अपघातात अजित पवारसह अजून 6 जण त्यांचाही निरापराध जीव आज त्यांनी गमावला आहे. या अपार दुःखामुळे आज कोणताही नियमित व्लॉग करणार नाही मी. हीच क्षणिक शांतता अजितदादांना आणि इतर दिवंगतांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.